खरं तर औंध ही नगरी यमाई देवीची पुण्यभूमी आहे आणि या नगरीमध्ये खटाव आणि मानमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर संघाच्या वतीनं सातारा जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी जिल्ह्यातील साधारण 210 मल्लांनी भाग घेतला आणि प्रत्येक गटातील एक विजेता आणि एक उपविजेता असे 40 मल्ल या ठिकाणाहून सिलेक्ट झालेत. खरं तर आमच्या घराला कुस्तीचा वारसा आहे. माझे बंधू सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री हे पण कुस्ती खेळत होते. आमचे सर्व मित्र, खरं तर आमचा कुस्तीचा परिवार आहे आणि कुस्ती आमच्या घरातच आहे. त्यामुळं या मान खटावमध्ये कुस्तीगिरांची खाण आहे. म्हणजे मान आणि खटावच्या मातीमध्ये भरपूर मल्ल आहेत की जे महाराष्ट्र केसरीपर्यंत काही जणांनी महाराष्ट्र केसरी मिळवलेला आहे. काही आता नवीन मल्ल आहेत ते महाराष्ट्र केसरीसाठी या आजच्या चाचणीमधून सिलेक्शनसाठी निघालेत. खरं तर नवीन पिढी व्यसनाच्या मागं चालली आहे आणि आभासी दुनियेच्या मागं चालली आहे. तर त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी खेळाची जोड दिली पाहिजे आणि आमचा खरा उद्देश आहे की या भागातील मल्ल, या भागातील जुने कुस्तीचे कुस्तीगीर असतील, कुस्ती शौकीन असतील, त्या सर्वांना या चाचणीमुळे पूर्ण सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सर्व पैलवान मंडळी, आमचे मित्र कैलासवासी संजय पाटील काका असतील, आता त्यांचे बंधू सन्माननीय धनाजी काका असतील, संतोष हिंद केसरी संतोष आबा असतील, आमच्या कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बापू लोखंडे असतील, या सर्व मंडळींनी आम्हाला खरं तर हा बहुमान दिला की पहिल्यांदाच मान खटावमध्ये कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं महाराष्ट्र केसरीसाठी जे सिलेक्शन असतं ती चाचणी घेण्याचा आम्हाला बहुमान दिला. त्याबद्दल सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ यांचा आम्ही खरं तर धन्यवाद मानतो आणि हा सन्मान दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांचा मी सतत ऋणी राहील, कारण आमची माती कुस्तीची माती आहे आणि त्या मातीला न्याय दिल्याबद्दल आम्हा सर्वांना त्याच्याबद्दल आदर आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.